अत्यंत गुणकारी असा दुधी भोपळा आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. दुधी भोपळ्याचे कोफ्ता करी. चला तर इथे बनवूया. आता दुधी भोपळा मस्त स्वच्छ धुवून सालं काढून मस्त किसून घ्यायचं, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, निथळून घ्यायचं. त्यामध्ये हिंग घालायचं आहे, कोथिंबीर टाकायची, त्याच्यानंतर हळद टाकायची, मसाले टाकायचे सगळे, लाल तिखट टाकायचं, धनेपूड टाकायची, ओवा टाकायचा, त्याच्यानंतर तीळ टाकायचे आहे, मीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि गरजे लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून छान अगदी बॅटर तयार करून त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. आता हे छान फ्राय झाले का एका ठिकाणी आपल्याला मस्तपैकी करी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे, कांदा टोमॅटो टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यानंतर मटणासाठी जो मसाला आपण तयार करतो ते वाटण टाकायचं आहे. त्याच्यानंतर तिखट, त्याच्यानंतर धनेपूड, तिखट वगैरे टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे जेवढं पातळ हवं आहे तेवढं. त्यानंतर आपल्याला बॅटर जे तयार केलं त्याचं पाणी टाकायचं आणि इथं मस्तपैकी आपली करी तयार झाली आणि ती भाकरी बरोबर आपल्याला सर्व करायची आहे.